सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 39 दिवस पूर्ण होत आहेत। मात्र यातील कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो अद्याप फरारच आहे। माझ्यासोबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत। 39 दिवस होत आहेत, काय प्रोग्रेस वाटतं? हे बघा, आधी तर ज्या पद्धतीने सभागृहात बोलण्यात आलं की फास्ट ट्रॅकवरती इथं तो फक्त गुन्हेगार पकडायला 40 आणि 45 दिवस लावायले, मग फास्ट ट्रॅक ह्याला आपण नाही म्हणू शकणार ना। आणि पोलीस यंत्रणांनी जर ठरवलं तर 24 तासामध्ये कोणताही आरोपी पकडलाच जातो। परत जो मास्टर माइंड आहे, पहिल्यापासून जे मी सांगतोय की त्यांना कट कारस्थान 302 मध्ये अजून सुद्धा घेतलेलं नाही। हे जोपर्यंत होत नाही त्यांना कुठेतरी संरक्षण दिल्यासारखं वाटतंय वाल्मिक कराडला। हार्वेस्टिंग प्रकरण समोर आलं। 8 ते 10 लाख रुपये शेतकऱ्यांकडून गोळा केले असा आरोप वाल्मिक कराड यांच्यावरती होता। मात्र शेतकऱ्यांकडे एवढे मोठे पैसे आलेच कुठून असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी या गोष्टीचं समर्थन केले वाल्मिक कराडांच्या। नाही, मी ते काय बोललेत मी बघितलं नाही, पण त्या हार्वेस्टिंगच्या प्रकारमध्ये हायकोर्टाने ऑर्डर केलेली की या खर्चामध्ये काय वाढू कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये खरेदी करण्यात आलेलं आहे, ते कोर्टाच्या निदर्शनात आलेले आहे ते विषय। सध्या राज्यभरात संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे काढतायत। मात्र कोपर्डीसारख्या घटनेसारखा उद्रेक व्हावा यामुळेच असे मोर्चे सुरू आहेत असं लक्ष्मण हाके म्हणतात। नाही नाही नाही, मी बघितलं नाही त्यांचं बोललेलं, पण तुम्ही हे पहिल्यांदा हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीने मोर्चे निघतात आहे ना, की ह्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक तुम्हाला दिसतात आहे आणि सर्वजण एकत्र एक व्यास या मोर्चामध्ये सुद्धा सत्ताधारी बाजूचे आमदार सुद्धा आहेत, ते पण प्रखरपणे हा विषय म्हणतात आहे। सुरेश धसांना असतील, प्रकाशदादा बोललेत, अभिमन्यू पवार बोललेत, म्हणजे हे सत्ताच्या बाजूने आहेत। आणि त्यांना काही वाटत असेल तर माझी अशी त्यांना सुद्धा विनंती की तुम्ही एकदा तिथं जाऊन त्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर सगळं प्रकरण तुमच्या समोर येऊन जाईल। आणि CDR रिपोर्ट जर काढले ना, तर त्या CDR रिपोर्टमध्ये त्या कालावधीमध्ये प्रशासनाला कुणी दबाव आणला होता, मग ते त्यावेळेसचे SP असतील, त्या विभागाचे तिथले DYSP असतील किंवा पोलीस स्टेशनमधले जे प्रशासन असेल त्यांचे CDR जर तपासले तर गुन्हा नोंद करण्यासाठी का उशीर होत होता किंवा अजूनसुद्धा वाल्मिक कराडावरती विषय जर आला तो तिथं कुठंतरी तो तपास थांबल्यासारखा असं मला वाटतं। वाल्मिक कराड ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस 3 दिवस नाशिक मुक्कामी होते। तिथं मोरे कोणीतरी सद्ग्रस्त आहेत, त्यांनी त्यांना तिथं आश्रय दिला होता असा आरोप तृप्ती देसाई यांनी केलेला आहे। हा जो CCTV फुटेज आहे CIDनं सार्वजनिक करावा अशी मागणी त्यांनी केली। हे बघा, जे कुठं ज्यांना जी माहिती भेटली त्यांनी ती प्रशासनाकडे दिली। एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जी माहिती भेटली होती पुण्यातल्या एका हॉस्पिटलची, की त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कुणी ॲडमिट केलं, ते किती दिवस तिथे होते, त्यांचा डिस्चार्ज कधी, हे माझ्या पत्रावरती मी SP साहेबांना दिलेलं आहे। आणि ती काय चौकशी झाली त्याचे CCTV जर तपासले तरी खूपशा गोष्टी आपल्याला पुढे येतील की इतकं महाराष्ट्रामध्ये सगळीकडं म्हणजे बीडचं आंदोलन चालू होतं त्या तारखेपर्यंत ते तिथे ॲडमिट होते, म्हणजे आरामात रूममध्ये TV बघून सगळं महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू होते की किंवा लोकांचं जे ते आरामात बघत होते। मग कुणाचा तरी एक वरद हस्त असल्याशिवाय ते करत नाहीत। आणि ते वरद हस्तच जे मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेब आहेत, त्यांनी अजूनसुद्धा नैतिकता दाखवावी, सरकारने सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। 9 तारखेला खरं तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली। मात्र त्या आदल्या दिवशी 8 तारखेला मस्साजोग परिसरामध्ये एक तिरंगा नावाचा ढाबा आहे आणि त्या ढाब्यावरती विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले अन्य एक जण कट रचत होता अशी माहिती समोर येते। पोलिसांना हळूहळू ही माहिती समोर येते कुठेतरी वेगळं। अहो, त्या या शूटिंगचं ही तुमच्या विंडमिलच्या प्रकरणापासून जी शूटिंग ह्याचे फुटेज बाहेर पडलेले आहेत, सोशल मीडियावरती कुठं पण फिरतात। हे जे कनेक्शन आहे आधीपासून मी म्हणतो खंडणी आणि 302 हे डायरेक्ट कनेक्शन आहे। आणि कुठं ना कुठं काही ना काही सगळं सापडतं, त्यांचे CDR सुद्धा त्यांचे सापडतात, काही मोबाईल सापडलेत, काही तपासाचा भाग आम्हालाही कळालं, ह्याच्यावरती बोलणं संयुक्तिक नाही ते।
कृष्ण आंधळे नावाचा आरोपी का सापडत नाहीत? आज उद्या 40 दिवस पूर्ण होते त्या सगळ्या घटनेला. हे बघा, मी काही ज्या गोष्टी ऐकतोय की तिथं या प्रकरण हे पहिलं प्रकरण बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर सर्व लोक पहिल्यांदा या प्रकरणाबद्दल मी बोललो. त्याच्यानंतर असे खूपसे प्रकरण जे आहेत तिथं झालेले लोक त्याच्यावरती बोलतात, ते चर्चा करतात. हेही बघायला पाहिजे ती जिवंत आहे की नाही. पुरावे नष्ट करायला हे लोक काही करू शकतात. त्याच्यामुळेच आमची मागणी आहे ना की अंडर ट्रायल जर ही केस चालली आणि वाल्मिक कराड आतमध्ये टाकून सगळी चौकशी व्यवस्थित केली तर हे केसला धक्का लागू शकत नाही. आज खंडणी प्रकरणात एक सुनावणी होते की वाल्मिक कराड याचा जामीन मिळावा यासाठी आज सुनावणी होते केज कोर्टामध्ये. या सुनावणीकडे काय अपेक्षा आहेत, कसं पाहता? हे कोर्ट न्याय देणार ह्याच्यामध्ये. हे सगळे फॅक्ट सगळ्यांना बघितलेत आणि मीडियावरती ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मांडलं ते सर्वच जण बघत आहेत. कोर्टाकडे आमची न्यायाची मागणी आहे. नक्कीच हे संदीप क्षीरसागर होते. कोर्टाकडे आमची न्यायाची मागणी आहे असंही ते सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.